नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहोत आपल्या गाडीचं CNG पासिंग करायला. ऍक्च्युली आपल्या गाडीला 3 वर्ष कंप्लीट झालेला माहिती असेल तर सांगा. हा जो आपल्याला डोंगर दिसतो हा कलावंतीन दुर्गाचा तर नाही आहे. जर कोणाला माहिती असेल की हा कलावंतीन दुर्गाचा आहे, बघू शकता इकडे तळोजामध्ये ही MIDCचे हे तळोजा MIDC. हा जो प्लांट आहे हा लोधाचा आहे. आता इथून आपण अजून 6 किलोमीटर गेल्याच्या नंतर आपल्याला शिळफाटा उल्हासनगर जो मार्ग आहे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक आपल्याला लागलेली आहे. ही पलावा सिटी इकडे लोधा पलावा. ही आपण समोर जी बघताय ती पलावा सिटी आहे. प्रत्येक व्यक्ती असं विचार करतो, प्रत्येक माणूस असा विचार करतो की आपलं मुंबईत किंवा नवी मुंबईत किंवा आजूबाजूला घर असावं. पण या बिल्डर्सच्या रेट्सने आजकाल खरंच घर घेणं आवश्यक झालेलं आहे. एक साधा 1 BHK जरी तुम्हाला घ्यायचा झाला तरी तो 50 लाखाच्या पुढेच तुम्हाला भेटेल जर चांगल्या ठिकाणी बघितलं. तुम्हाला सांगितलं माझ्या बाजूला मागे इकडे पलावा सिटी आहे. इथे सध्या जर तुम्ही आजूबाजूला बघायला लागलात तर 50, 55, 1 BHK 2 BHKचे रेट चालू आहेत. तर सध्या आपण एका मिडल क्लास माणसाने इथे 50 लाख किंवा 60 लाख कसे इन्व्हेस्ट करायचे हा एक प्रश्न आहे. पण एक दिवस येतं की स्वतःचं घर नक्की तयार होतं. त्यासाठी तुम्ही थोडा पैसा जमा करावा लागतो. हे इथून एंट्री आहे आतमध्ये जायला. इथे आपली भावाची गाडी आहे दुसरी, त्याची पण त्यांनी एक्सटर्नल फिटिंग CNG आहे होंडाचा सिटी. आता ह्यांनी सजेशन दिलं आहे की तुम्ही फिल्टर चेंज करून घ्या CNGचा फिल्टर. बघूया त्याला फिल्टर आहे का. बाहर का है तो देख लेता हूँ, एक बार चेक कर लो. ये टेक्नीशियन जो CNG का काम करे हमारा. अरे आपण आज मराठी हिंदी काय मिक्स करतोय. हा माझा भावाची गाडी साईडला माझ्या तुम्हाला दाखवतो. हा जो प्रोजेक्ट आहे हा म्हाडाचा आहे. ज्याला कुणाला स्वस्तात घर हवं असेल, त्याचं बजेट कमी असेल, त्यांनी तिथे नक्की ट्राय करा. अप्रॉक्सिमेटली एक 15 ते 16 लाखाच्या आसपास, 16 ते 17 लाख आय थिंक काहीतरी प्राईस आहे. फर्स्ट सर्व आहे. तुम्हाला तिथे लॉटरी वगैरे सिस्टम नाही आहे. तुम्हाला जर फ्लॅट, पण त्याचेही काही नियम आणि अटी आहेत. तुमच्या नावावर आधीचं घर वगैरे नसावं किंवा असं काहीतरी. ते तुम्ही नक्की वाचा. आणि तुम्हाला जर आवडला तर खोनी ह्या गावाच्या जवळ म्हणजे बदलापूरला डोंबिवलीमध्ये तिथे हे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. फिल्टर आहे CNGचा. अच्छा, हा नवीन टाकावा लागतो का? नाही, याच्या आतमध्ये फिल्टर असतो. अच्छा, हा फक्त एक कव्हर आहे, तो फक्त चेंज नाही केला असेल तर चेंज केलेला बरं. ठीक आहे, मी सांगतो त्याला, विचारतो. आता सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यावर ते चेंज करतात का नाही माहीत नाही. नाही, आपण पण करतो ना. किती आहे त्याचे चार्जेस तरी? इथे एका ऑटोचं काम चालू आहे. अशी उचलले त्याने रिक्षा. मेकॅनिकचं कामही खूप कठीण असतं. आपल्या गाडीचा CNG बाहेर काढलेला आहे. खूप दिवसांनी जांभळाचं झाड दिसलं. हे CNG आपलं काम करतात. खरंच आपण थोडंसं शहराच्या थोडंसं लांब आलं तर किती सुंदर वातावरण आहे, किती छान हवा सुटली आहे. इकडे तुम्हाला असे झाडं वगैरे पण दिसतील जांभळाचे. बघू आपण एखादं जांभूळ भेटते खायला.
लहान मुलं जांभळं गोळा करतात. जांभळाचा सडा अशा ट्रेमध्ये ठेवतात बाटला. आतमध्ये आता घेऊन जाणार टेस्टिंगसाठी. काय काय टेस्टिंग करतात. हे का RTOला देतो का आपण? हां हे RTOला जातं? हे नाही, हे आपल्यासाठी. अच्छा म्हणजे माझ्या रेकॉर्ड. अच्छा. नंबर इथले नोट करतात. जो आपल्या बायोच्यामध्ये राहिलेला तो हवेत सोडून देतात. मेकॅनिक आहेत, मोकळ्या हवेत सोडतात. गॅस सोडल्यावर नक्की काळजी घ्यावी लागते. दुसरा सिलेंडर घेऊन आला हा रिक्षाचा आहे. जांभळा अगं इतके काढले या मुलांनी. आपलं CNG फिट झालेलं आहे, म्हणजे त्यांनी आपली रिन्युअल पावती. आपलं CNGचं काम झालेलं आहे. आपण डायरेक्ट त्यांच्या प्लांटवर आलो, त्याच्यामुळे आपलं 1 ते सव्वा तासात काम झालं आहे. नाहीतर 2-2.5 तास लागतात, कारण ते लोक CNG काढून मग त्यांच्या प्लांटवर घेऊन जातात आणि मग फिटिंग करतात. सो आपला बराच वेळ वाचला आहे. 4:34 झालेत. तर मित्रासोबत चहा वगैरे घेऊन मग आपण घरीकडे जाऊया. पुण्याचा प्रोजेक्ट मी जो मगाशी तुम्हाला सांगितलं ते 16 ते 17 लाखाच्या दरम्यान आसपास 1 BHK रूम आहे. एरियाही चांगला आहे, 322चा एरिया आहे. बरेच लोक इथे राहायलाही आलेत. जर तुम्हालाही स्वस्तात घर हवं असेल तर म्हाडाच्या या योजनेत तुम्ही सहभागी होऊन घर घेऊ शकता. थोडं आता सध्या तरी तुम्हाला वाटेल की खूप लांब आहे, पण फ्युचरमध्ये हे मुंबई 3.0 मध्ये समाविष्ट होईल. कारण इकडे विरार ते अलिबाग जो कॉरिडॉर आहे हा इथूनच जवळून जाणार आहे. खूप गरमी आहे मित्रांनो. जर गरज असेल तरच बाहेर पडा, नाही तर अशा गरमीमध्ये बाहेर पडू नका, आजारी पडाल. ओ माय गॉड, पेट्रोलची प्राइस लेट मी शो यू. ज्याच्या तळाच्या शेळफाटा रस्त्याने खरंच ह्या रस्त्यावर खूप गर्दी असते, कारण इथे MIDC मध्ये जाणाऱ्या गाड्या, कळंबोली आणि तळोजा MIDC मध्ये जाणाऱ्या गाड्या असतात. मोठ्या गाड्या सर्व. भरपूर ट्रॅफिकला सामना करावा लागतो आपल्याला. हे काय आहे, कुणाला माहिती आहे का? माहिती असल्यास कमेंट करा. माझ्या मित्र परिवारांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग नक्कीच लवकरच येईल तुमच्या भेटीला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.